वेलकम टू व्लॉग. कसे आहात सगळेजण? मजेत ना? तर आज मी रेडी झालेली आहे कारण की आज मी चालली आहे माझ्या ओल्ड हाऊसला. सो तुम्हाला मी दाखवते माझं घर कसं आहे. आणि आधी मी तिथे राहत होते, तर आता तिकडे द्यायचं आहे. मला सगळं साफसफाई थोडीशी करून घ्यायची आहे. सो आता ते घर क्लीन करण्यासाठी वगैरे मी जाते आहे. सो भेटू आपण नवीन घरी. चलो फ्रेंड्स, तर आम्ही आता निघालेलो आहे जुन्या घरी. तुम्हाला मी दाखवेन माझं घर. सध्या न्यू घर बघा तुम्ही. यावेळेस आपल्यासोबत कल्पेश आणि तनेश नाहीये. आपण दोघंच जातोय कार मध्ये. हे बघा, आपण इकडेच घेतलं होतं ना फर्निचर. तलावाच्या पुढेच आहे ते. तलाव म्हणता येणार नाही, हा समुद्राचा आलेला खाडीचा भाग आहे ना. बापरे, कबूतर बघा एवढे. हो ना, किती कबूतर आहे. हे पुढच्या बोळामध्ये आपण फर्निचर घेतलंय ना. गाईज, तुम्हाला मी ना माझं जुनं घर दाखवूया. आम्ही आधी तिथे राहायचो. खूप छान होतं तिथे, पण मस्त असं खूप छान वाटायचं. सगळ्या जणी पण छान होत्या, मैत्रिणी वगैरे पण. सगळे गेम्स. अजून एका ठिकाणाहून घेतलं मी फर्निचर. ते आतमध्ये आहे, पण खूप बघून तिथल्या तिथे घ्या प्लीज. मी ॲडवाईज करते, नाहीतर हे खूप त्रास देतात आपल्याला. त्यामुळे ऑन द स्पॉटच घ्यायचं असेल तरच घ्या फर्निचर, अदरवाईज नका घेऊ. कारण की आपण काय करतो, मला असं पाहिजे, मला तसं हवं आहे करून त्यांना सांगतो. मग ते आपल्याला खूप त्रास देतात. म्हणजे द्यायला लेट करतात आणि इरिटेट करतात आपल्याला. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेन की आम्ही जी चूक केली आहे ती नका करू. तुम्ही लगेच तिथं जे आवडेल ना तीच वस्तू घ्यायचं असेल तरच अशा शोरूम मध्ये जावा. अदरवाईज कार्पेंटर करून घ्या, पण प्लीज. बाकी आता आम्हाला 1 तासाची जर्नी दाखवतीये. आता बघू 1 तासात कधी पोचतो. ट्रॅफिक नसावं. सध्या तरी ट्रॅफिक नाहीये मोबी, त्याच्यामुळे मोस्टली आता चालू शकत होते गाडी आहे ना, असं वाटतंय मला. कारण की इतकं काही ट्रॅफिक वगैरे नाहीये. माहितीये का गाईज, मी शिकलेली आहे गाडी, पण काय माहिती तरी सुद्धा मला ना थोडीशी अशी भीती आहे. मी चालवली आहे खूप वेळा, पण तरी एक अशी भीती आहे मनामध्ये. आम्ही बघतोय, रस्ता सापडत नाही आम्हाला. शोधतोय आम्ही शॉर्टकट रस्ता पकडलेला आहोत. कुठला? मानकोली मधून जाण्यासाठी डोंबिवलीला. कारण की भिवंडी थ्रू गेलं वगैरे तर खूप ट्रॅफिक लागेल, कारण की तिकडे मेट्रोचं काम चालू आहे ना. सो त्या साईडला आपण कल्याणला मध्ये लांब. हाय फ्रेंड्स, मी सध्या चालवती आहे. बघू गाडी. हाय गाईज, आता आम्ही पोहोचत आहोत. जवळपास पोहोचलो. आता 15-20 मिनिटाचाच रस्ता आहे. हा समोर लोढा दिसतोय का? लोढा आला, आता जवळच आलाय. हे बरं, शॉर्टकट रोड्स असल्यामुळे हे बघा डोंबिवली आलं. लवकर पोहोचतोय. शॉर्टकट रोड असल्यामुळे छान वाटतं. आणि मुळात मी गाडी चालवत होते, पण आलं एकदम असं मोठं उंच टेकाड्यासारखं. भीती वाटते मला. मग वाव, सी केवढे छान बंगले बांधलेत त्यांनी. मस्त आहे, छान वाटतंय ना. तर रोड किती छान केलाय, मोठा. हो ना, मस्त झालंय. आता आम्ही आता जुन्या घराजवळ पोहोचलोय. आधी हा रस्ता इतका खराब होता ना, आता त्यांनी खूप मस्त छान केलंय. राईटला, आता राईटला
केवढं छान झालंय बघा. हो ना, किती ओळखूच येत नाहीये मला. फायनली पोहोचलो आपण ओल्ड हाऊसला. अरे वा, छान. तुम्हाला मी दाखवते हा माझं घर आता पोहोचल्यानंतर. मी आता आमच्या जुन्या घरी पोहोचलेले आहोत. सो आतमध्ये एंट्री मारतोय आम्ही. पुढे लावूया गाडी. पुढे लावू गाडी. इथे लावा मागे. नाही, लगेच निघतोय आपण थोड्या वेळा. आधी इथे राहत होते, पण आता मी चाले माझ्या घरी. चल. फायनली माझं काम झालेलं आहे. आता मी निघते आहे. आता बघू आता कसं काय होतंय. आता घरी जायचंय ठाण्याला. किती वेळात पोहोचू आय डोंट नो. चला मग आपण नंतर भेटूया. चलो बाय. फायनली आम्ही हे प्लांट घेतलं आणि थोडीशी माती घेतली. या इथून किती छान आहेत सगळे झाडं है ना, मस्त. झेंडूचे पण किती छान आलेत बघा. आता शेवपुरी दहीपुरी खायला, कारण की खूप वेळ झाला. त्यामुळे आता पाहते मी, कारण की संध्याकाळचे 5:30 पावणे 6 वाजले. मला आता भूक लागलेली. फायनली मी पाणीपुरी येऊन निघालेली आहे तनिष्क आणि कल्पेशसाठी, कारण की ना म्हणलं आता त्यांना आवडणारच पाणीपुरी शेवपुरी. चला घेऊन टाकूया. आता आम्ही निघालो आमच्या घरी ठाण्याला. चलो मग भेटू आपण परत. फायनली आम्ही आता पोचलो. पाणीपुरी ते घेऊन झालेलं आहे माझं. आता मी निघाले घरी. आता बघू किती वाजतील पोचतील. आता किती वाजले आता अक्षरशः 6 वाजले. आता बघू किती वाजता पोचतो ते. ओके. जर हा माझा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.